मी अरुण घोडके. शिवचिंतन. स्वराज्यातील मावळ्यांची निष्ठा म्हणजे इतिहासातील केवळ एक अध्याय नाही, तर जीवनमूल्यांची शिकवण आहे. स्वार्थाच्या पलीकडे जाऊन देहासाठी जगणे, अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि मातृभूमीसाठी स्वतःला विसरून जाणे ही निष्ठेची खरी सर्वोच्च व्याख्या आहे. महाराज आणि मावळे यांचे नातेच मुळे विश्वासाच्या मजबूत पायावरती उभे होते. राजा मावळ्यांना आपल्या कुटुंबासारखे जपत असत, तर मावळे राजांना केवळ शासक नव्हे, तर कुटुंब प्रमुख मानित असत. विश्वासच स्वराज्याचा किल्ला होता आणि तो निष्ठेने बांधलेला होता. मावळ्यांची निष्ठा ही व्यक्तिपुरती सीमित नव्हती, ती देहाच्या प्रती निगडीत होती. राजा बदलेल, काळ बदलेल, पण स्वराज्याचे तत्त्व अढळ राहिले पाहिजे, हा विचार त्यांच्या कृतीमध्ये होता. मनी केवळ एकच भाव होता, हे राज्य टिकले पाहिजे. स्वराज्य ही केवळ एका साम्राज्याची निर्मिती नव्हती, ती होती मातीशी केलेली प्रतिज्ञा. स्वराज्याच्या धगधगत्या अग्निकुंडात हसत हसत प्राणार्पण करणारे निष्ठावान मावळे यांचे मोल त्यागाने पवित्र, तर निष्ठेने अमर झाले. काळ जाईल, पिढ्या बदलतील, पण मावळ्यांची अमर गाथा कधीही संपणार नाही. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.